हॅलो फ्रेंड्स, उकडीच्या मोदकाचं सारण कसं तयार करायचं त्याच्या बारीक सारीक गोष्टी आज आपण इथे पाहणार आहोत. तर आपण जो नारळ आहे तो नारळ असा मधोमध अर्धा असा 2 वाट्यांमध्ये पार्टिशन त्याचं करून घ्यायचं आहे, फोडून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण जो खलबत्त्याचा बत्ता असतो तो नारळावरती असा हातावर धरून गोल फिरवत मारायचा आणि त्याचे 2 पार्ट करायचे. किंवा तुम्हाला जर असंच फोडून येत असेल तर तसंही तुम्ही करू शकता. आता इथे माझ्याकडे जी मशीन आहे त्याच्यावरती हा नारळ मी खोवून घेतलेला आहे. जर नसेल तर दुसरी मशीनही असते, सिंपल मशीन जी बाजारात मिळते, ती तुम्हाला मी दाखवते कशी असते आणि तो कसा खोवायचा. किंवा तुम्ही काय करू शकता, सरळ नारळ आपला फ्रीजमध्ये ठेवायचा आणि तो फोडून घ्यायचा, म्हणजे तो इझिली त्याच्या वाट्या बाजूला निघतात आपल्या, म्हणजे नारळ जो आहे तो त्या कवरिंगमधून बाहेर निघतो पटकन फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. आणि काय करायचं, मग तो सरळ मिक्सरला बारीक बारीक पार्ट करून नारळाचे ते बारीक करून घ्यायचा चव. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा मग खिसूनही करू शकता, पण छोट्या खिसणीवरती करा, म्हणजे असे त्याचे मोठे तुकडे जर झाले तर ते आपला मोदक फोडू शकतात. म्हणून, कारण ते टोचलं जातं कवरिंगला आणि मग मोदक फुटतो. म्हणून आपल्याला काय करायचं, बारीक चव करायचं आहे. अशी ही सिंपल मशीन तुम्ही बाजारातून घेऊ शकता, ज्याने आपण नारळ खोवू शकतो. किंवा तुम्हाला वेळेने येत असेल तर त्याने देखील तुम्ही खोवू शकता. तर इथे बघा काय करायचं आहे, ह्या मशीनवरती अशी वाटी धरायची आहे नारळाची आपली अर्धवट केलेली, आणि अशा पद्धतीने फिरून इझिली आपल्याला नारळाचा चव काढून घेता येतो. तर हे झालं नारळाच्या चवाबद्दल. आता याचं सारण कसं तयार करायचं, त्यासाठी काय करायचं, आपली एक नॉनस्टिकची किंवा तुमच्याकडे जी कढई अवेलेबल असेल ती कढई घ्या. तिला थोडंसं तुपानं ग्रीस करून घ्या, म्हणजे आपला नारळाचा चव खाली चिकटणार नाही आणि नारळ आपला करपणार नाही, खाली लागणार नाही. सो इथे आपण काय करायचं आहे, असं तूप टाकून घेऊन थोडंसं याला फिरवायचं आहे. एका ब्रशनं असं ग्रीस करून घ्यायचं आहे सगळीकडे, म्हणजे आपला चव चिकटणार नाही. तर इथे ग्रीस करून झालेले आहे. याच्यामध्ये आपण नारळाचा चव घालणार आहोत. आणि काय करायचं, नारळाचा जो चव आहे आपल्याला त्यातलं वॉटर कंटेंट कमी करायचं आहे, म्हणून आपण तो परतून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, आपल्या जेव्हा आपण मोदकात सारण भरतो तेव्हा त्याच्यामध्ये पाणी पाणी होणार नाही आणि आपला जो मोदक आहे तो फुटत नाही आणि त्याच्यातून असं बाहेर पाणी येत नाही. सो इथं आपल्याला हे ड्राय करून घ्यायचं आहे, म्हणून हे असं परतायचं आहे. म्हणजे काय होतं की आपला जो मोदक आहे आपल्याला व्यवस्थित सारणानं फुल भरता येतो. तर अशा पद्धतीने हे आपण सुकं करून घेऊया थोडंसं हे नारळाचं चव. कढई थोडीशी कमी गरम आहे म्हणून हाताने जमतंय, तुम्ही असं करू नका. तर इथे बघा छान असा पांढरा शुभ्र नारळाचा चव. आपल्याला याचा कलर बिलकुल बदलायचा नाही आहे, म्हणजे करपवायचा नाही आहे, थोडक्यात असं म्हणायचं मला. अशा पद्धतीनं थोडासा ड्राय करून घ्यायचा फक्त, म्हणजे याच्यातलं पाणी थोडंसं निघून जाईल आणि हे छोटे मोठे तुकडे किंवा काही पडलेलं असेल नारळाच्या सालीचं वगैरे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे तुकडे का काढायचे, कारण जर आपण हे तुकडे असे सारण भरताना मोदकाला कवरिंगला जर टोचले तर ते मग फुटू शकतो ना आपला मोदक, आणि त्याच्यातून मग आपल्या सारणाचं जर गूळ जो वितळतो आतमध्ये तो बाहेर येऊ शकतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपला मोदक न फुटण्याचे जेवढे काही उपाय असतील ते अगोदरच करून घ्यायचे आहे. एकही चान्स आपल्याला ठेवायचं नाही. हे पाहू शकता तुम्ही, छोटे मोठे तुकडे येतातच, काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं, आता याच्यामध्ये गूळ घालायचा. जेवढं आपलं प्रमाण आहे चवाचं, नारळाचं चवाचं, त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ काय करायचा, छान असं सुरीनं चिरून घ्यायचा किंवा डायरेक्ट खिसून घेतलं तुम्ही तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही, किंवा ठेचून घेतलं तरी चालतो. तर इथे मी सुरीनं चांगलं असं चिरून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चवाच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे, किंवा गोड थोडंसं लागत असेल तर तुम्ही जास्त गूळही वापरू शकता, पण फारच जास्त वापरू नका, नाही तर हे सगळं पातळ पातळ होऊन जाईल आणि सारण आपल्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. म्हणून प्रमाण नेहमी चवाच्या अर्धच असावं गुळाचं. तर इथे आपलं
हा चव थोडासा परतून झालेला आहे. याच्यात आपण गूळ घालूया आता. तर तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धा डबा घेतलेला आहे गुळाचा. आणि आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. थोडाफार मोठा गूळ असेल तो वितळून जातो खरं तर, पण असेल थोडाफार मोठे खडे तर ते आपल्याला व्यवस्थित असे थोडंसं गूळ वितळला की प्रेस करून फोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं परतत राहूया याला. हळूहळू आपल्या सारणाचा कलर चेंज होत जातो. याच्यात जर काही मोठे तुकडे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत. कलर जसा जसा बदलत जाईल तसं तसं आपल्याला हे पांढरे शुभ्र नारळाचे तुकडे दिसतात, ते आपण काढून घ्यायचे आहेत. तर चला हे छान असं आपण परतून घेऊया आणि याच्यातले गूळ जोपर्यंत त्याच्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत याला परतत राहायचं आहे. तर आपलं हे सारण घट्टही झालेलं आहे आणि भरपूर कलरही याचा चेंज झालेला आहे. प्रमाणात घेतल्यामुळे याला जास्त पाणी सुटलं नाही आणि आपण अगोदरच नारळाचा चव परतला होता, पाणी कमी केलं होतं याच्यातलं, सो तो छान असा ड्राय झालेला आहे. तर याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे आपल्याला. इथे मी खोबरे जे तुकडे मोठे असतील ते साईडला काढून घेते, म्हणजे नारळ आपला जो मोदक आहे तो फुटत नाही. तर अशा पद्धतीनं एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची, कारण काय होतं जेव्हा आपण हे सारण आहे ते थंड करतो मोदकात भरण्या अगोदर, गरम सारण भरायचं नाही, नाहीतर काय होईल आपला मोदक पूर्णपणे फुटून जाईल आणि तो व्यवस्थित आपल्याला त्याच्या कळ्याही पाडून बंद करता येत नाही. सो हे सारण पूर्णपणे थंड करायचं आहे मोदकामध्ये भरण्या अगोदर. तुम्ही हे आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. छान असं आपलं थंड झालं की घट्टही होतो सारण याचं. आणि आता इथे आपण काय करूया, थोडीशी वेलची पूड घालूया. वेलची पूड मी काय केलेली आहे आधीच तयार करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये थोडंसं वेलची आणि साखर टाकून करून घेतलेली आहे, तर ती आपण याच्यात घालून घेऊया. तुम्हाला नसेल आवडत नका घालू, आवडत असेल तर घाला. तर इथे 1 चमचा वेलची पूड मी घालत आहे. आणि मिक्स करून घ्यायची अशी व्यवस्थित. तर छान असं मोदकाचं सारण आपलं तयार आहे. असं एवढं ओलसर हवंच, कारण ते नंतर थंड झाल्यावरती घट्ट होतं. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही मोदकाचं सारण ट्राय करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.